ठीक आहे बा. पॉइंट काय, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. काय पॉइंट आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, एनर्जी नंतर. ठीक आहे, ठीक आहे. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची एक स्पेसिफिक डेफिनेशन आहे, जी तुम्हाला याच्यात पण लागणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिसिटीचे रिलेटेड जे टॉपिक असणार आहे त्याच्यात सुद्धा लागणार आहे. ठीक आहे. आता जर आठवत असेल तर पोटेन्शियल डिफरन्सचा काहीतरी फॉर्म्युला होता. काय होता पोटेन्शियल डिफरन्स, काय असतो पोटेन्शियल डिफरन्स? बेसिक फॉर्म्युला V इज इक्वल टू IR वाला नाही, तो सगळ्यांचा पाठ असतो, तो नाही. कोणता V इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. हा चालतो कुठे, इलेक्ट्रिसिटी मध्ये. काय असतो तो, वर्क डन पर युनिट चार्ज. पोटेन्शियल एनर्जी काय असते, वर्क डन पर युनिट चार्ज. तशी जर इथे पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचंय एका चार्जचं, इथे कॅल्क्युलेट करत होते एका चार्जचं, इथे कोणाचं कॅल्क्युलेट करायचंय पोटेन्शियल, एका युनिट मासचं. कोणाचं कॅल्क्युलेट करायचं, एका युनिट मासचं पोटेन्शियल. ठीक आहे, कोणाचं कॅल्क्युलेट करायचंय, पोटेन्शियल म्हणजे काय असते, कॅपॅसिटी टू डू वर्क. बरोबर, ती आपण एनर्जी म्हणतो. पण जी तुमच्यात कॅपॅसिटी आहे, पोटेन्शियल आहे, याचा अर्थ काय, काहीतरी काम करण्याचं तुमच्यात काय, काहीतरी गट्स आहेत. ठीक आहे, त्याला आपण पोटेन्शियल म्हणतो. बरोबर. मग काय फाइंड करायचं आपल्याला, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाइंड करायचं. काय फाइंड करायचं, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ठीक आहे, किती अमाऊंट मध्ये पोटेन्शियल आहे. ठीक आहे, जसं इथे पोटेन्शियल काय येतं, वर्क डन पर युनिट चार्ज. मग इथे पोटेन्शियल काय येईल, वर्क डन पर युनिट मास. ठीक आहे, एका युनिट मासने किती काम केलं तितकं त्यात पोटेन्शियल. जसं एका ह्युमन बिईंगने काहीतरी काम केलं तर ते काय होतं, त्याचं पोटेन्शियल होतं. ठीक आहे, तसं एका युनिट मासने जे काम केलं त्याला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल म्हणतो. ठीक आहे, वर्क डन पर युनिट मास. एका युनिट मासने किती वर्क डन केलं त्याला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल म्हणतो. समजलंय का? मग पहिलं काय फाइंड करायला लागेल आपल्याला, वर्क डन फाइंड करायला लागेल. ठीक आहे, कन्सिडर करा की जर आपल्याकडे एक कॅपिटल मास आहे M आणि एक स्मॉल मास आहे M. ठीक आहे, आपल्याला याचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचंय. काय कॅल्क्युलेट करायचंय, याचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं, की याचं काहीतरी वर्क डन असेल, याची काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असेल, ती पहिली कॅल्क्युलेट करायची. आणि त्याला युनिट मास केलं, आपण युनिट मास केलं, काय मिळणार, त्याचा पोटेन्शियल मिळणार. समजलंय का? मग याची काय फाइंड करायला लागेल, वर्क डन और पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायला. वर्क डनचा फॉर्म्युला काय, वर्क डन इज फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, जर सपोज हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल dx इतकं डिस्टन्स मूव्ह केलं, किती डिस्टन्स मूव्ह केलं त्याने, dx, स्मॉल डिस्टन्स dx इतकं त्याने काय केलं, मूव्ह केलं. हे खोडू का, हे आलंय का लक्षात, हे समजलंय का? पोटेन्शियल ऑफ चार्ज, पोटेन्शियल डिफरन्स इलेक्ट्रिसिटी मध्ये काय असतो, वर्क डन पर युनिट चार्ज. आणि इथे ग्रॅव्हिटेशन शिकतो आपण. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन शिकतो. याच्यात काय आहे, मास. ठीक आहे, तिथे चार्ज, इथे मास. ठीक आहे, तर इथे जर सपोज हा जो मास आहे, हा मास आपण x डिस्टन्सला आणून ठेवायचा आहे आपल्याला. किती डिस्टन्सला, x डिस्टन्सला आणून ठेवायचा आहे. त्याला काय केलं आपण, स्मॉल डिस्प्लेसमेंट dx केली. त्या स्मॉल डिस्प्लेसमेंट मध्ये त्याने काहीतरी काय केलं असणार आहे, वर्क डन केलेलं असणार आहे. काय केलेलं असणार आहे, वर्क डन केलेलं असणार. काही अमाऊंट मध्ये त्यांनी काय केलंय, वर्क डन केलंय. हे समजलंय का, काय केलंय, काही अमाऊंट मध्ये वर्क डन केलंय. तर ते वर्क डन कॅल्क्युलेट करायचंय. वर्क डन इज इक्वल टू काय येणार आहे, F इंटू dx, स्मॉल वर्क डन. ठीक आहे, टोटल वर्क डन काय येईल, इंटिग्रेशन ऑफ F इंटू dx. कुठून, इन्फिनिटी पासून, कुठून तरी लांबून आणलाय त्या चार्जला. ठीक आहे, इन्फिनिटी पासून जर या दोघांमधला डिस्टन्स काय आहे, सपोज R आहे. ठीक आहे, त्या चार्जला कुठपर्यंत नेऊ शकता तुम्ही, R डिस्टन्स पर्यंत नेऊ शकता, कम्प्लीट R डिस्टन्स नेऊ शकता. म्हणजे इन्फिनिटी पासून कुठपर्यंत, R पर्यंत. इथून इथपर्यंत हा R म्हणजे गिव्हन डिस्टन्स, त्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे हे समजलंय का, समजलंय का? याची एक शॉर्ट डेफिनेशन आहे, त्या डेफिनेशन समजूया. डेफिनेशन काय, की द अमाउंट ऑफ एनर्जी or amount of work done to bring a charge from infinity to a point. ठीक है, amount of energy or work done to bring a charge नहीं आता इथे, मास है ना, to bring a mass from infinity to a point. अमाउंट ऑफ वर्क डन म्हणजे काय असणार, त्याची पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. ठीक आहे, इन्फिनिटी पासून एका पॉइंट पर्यंत एखाद्या मासला तुम्ही जर उचलून आलं तर तितकं त्यात काय, पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, तर W इज इक्वल टू काय, इंटिग्रेशन ऑफ फ्रॉम इन्फिनिटी टू R F इंटू dx. इथपर्यंत क्लिअर आहे. मग F म्हणजे काय, फोर्स आहे. कोणता फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. व्हॅल्यू काय ग्रॅव्हिटेशनल फोर्सची,
अपॉन आर स्क्वेअर. आता किती डिस्टन्स घ्यायचे आता इथे एक्स ना, एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स किती येईल ते जीएमएम बाहेर येईल. इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर इंटू डीएक्स. 1/x स्क्वेअरचं इंटिग्रेशन कसं काढतात 1/x स्क्वेअर ना, त्याला काय लिहू शकतो आपण x⁻². बरोबर. x⁻n चा काय येतो x⁻n चा इंटिग्रेशन काय येतं एक व्हॅल्यू वाढवायची म्हणजे आपण तीच व्हॅल्यूनी डिवाइड करायचं. काय येतं ते x⁻1 अपॉन -1 म्हणजेच काय आलं ते GMM -1/x. आता हे -1/x कसं लिहिलं x⁻1 आहे ना, म्हणजेच काय येतं ते 1/x आणि हा -1 हे बाहेर राहील. ठीक आहे, म्हणजे -1/x आलं. ठीक आहे, कुठून कुठपर्यंत फ्रॉम इन्फिनिटी टू आर. इन्फिनिटी टू आर. ठीक आहे, एकदा काय पुट करायचं इन्फिनिटी, एकदा आर पुट करायचं. ठीक आहे, पहिलं काय पुट करणार आर पुट करा आधी. काय येईल ते GMM IM या. ठीक आहे, -1/r आणि मायनस ऑफ -1/इन्फिनिटी. करेक्ट. काय आलं मध्ये GMM आणि इथे मायनस मायनस काय झालाय प्लस झालाय, पण 1/इन्फिनिटी काय असतो 0. बरोबर. म्हणजे इथे काय राहतो फक्त -1/r. हा मायनस जर बाहेर घेतला तर इथे आर आला. ठीक आहे, ही आली त्याची काय पोटेन्शियल एनर्जी. काय आली ती पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी काय मिळाली आपल्याला पोटेन्शियल एनर्जी और वर्क डन काय मिळालं -GMM अपॉन आर. लन ठेवायच्या पोटेन्शियल एनर्जी काय आली -GMM अपॉन आर. हे कळालं. काय फाइंड करायचं तुम्हाला पोटेन्शियल. ठीक आहे, तर पोटेन्शियल एनर्जी आहे बरं का. काय पोटेन्शियल काय आहे वर्क डन पर युनिट मास. ठीक आहे, वर्क डन तुम्हाला मिळालंय किती येते -GMM अपॉन आर अपॉन एम. एम आणि एम कॅन्सल आउट झाला. पोटेन्शियल किती आलं -GM अपॉन आर. किती आलं पोटेन्शियल -GM अपॉन आर. समजलंय नक्की समजलंय. मग जर आर इज इक्वल टू इन्फिनिटी असेल, आर इज इक्वल टू काय इन्फिनिटी, तर आर इज इक्वल टू इन्फिनिटी पुट करा. मग पोटेन्शियल ऍट इन्फिनिटी इज इक्वल टू काय येणार आहे GM अपॉन इन्फिनिटी. म्हणजेच काय आलं ते 0. म्हणजे पोटेन्शियल ऍट इन्फिनिटी इज 0. समजलंय का. काय फाइंड केलं तुम्ही पोटेन्शियल एनर्जी काय ते -GMM अपॉन आर, पण पोटेन्शियल काय येतं -GM अपॉन आर. ठीक आहे, पोटेन्शियल आणि पोटेन्शियल एनर्जी मधलं रिलेशन लक्षात ठेवा. पोटेन्शियल काय आहे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास. ठीक आहे, एका युनिट मासचं इतकं पोटेन्शियल आहे ती पोटेन्शियल येणार आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय होतंय पोटेन्शियल एनर्जी इज वर्क डन. टोटल वर्क डन जे केलं ते काय असतं पोटेन्शियल एनर्जी असतं. त्याला जर मासने डिवाइड केलं तर ते काय आलं एका मासचं युनिट मासचं पोटेन्शियल. समजलंय आलंय लक्षात. मग काय आला फॉर्म्युला काय आलं पोटेन्शियल एनर्जी काय आली -GMM अपॉन आर. आणि फक्त पोटेन्शियल काय आलं -GM अपॉन आर. आणि लक्षात ठेवा इट इज अ स्केलार क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे ती स्केलार क्वांटिटी. याचा अर्थ तिला डिरेक्शन नाही, मॅटर करत नाही. डिरेक्शन काही असू दे मॅटर करत नाही. समजलंय नक्की आलंय लक्षात. बेसिक 2 फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. काय पोटेन्शियल एनर्जी आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आणि काय ही काय आहे कोणती क्वांटिटी आहे स्केलार. का कारण वर्क काय स्केलार क्वांटिटी आहे ना, वर्क काय स्केलार क्वांटिटी. ठीक आहे, पेपर मध्ये आलं होतं वर्क काय स्केलार क्वांटिटी, मास सुद्धा काय स्केलार क्वांटिटी. म्हटल्यानंतर पोटेन्शियल काय येतं वर्क डन पर युनिट मास ना, दोन्ही काय स्केलार क्वांटिटी आहेत. समजलंय का नक्की समजलंय. ठीक आहे, पुढचा पॉईंट पहा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. फक्त पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल्स. ठीक आहे, एका मासमुळे आपल्याला पोटेन्शियल कळालं किती आहे पहा कुठे गेला. ह्या मासमुळे इथे असणारं पोटेन्शियल या मासवर असणारं पोटेन्शियल काय आलं GM अपॉन आर आलं. ठीक आहे -GM अपॉन आर. ठीक आहे, मास कोणाचा याचा. समजलं का. ठीक, तर आता सिस्टम ऑफ पार्टिकल्स असतील. सिस्टम ऑफ पार्टिकल्स म्हणजे काय नंबर ऑफ पार्टिकल्स असतील. सपोज हे नंबर ऑफ पार्टिकल्स 3 नंबर ऑफ पार्टिकल्स सपोज. ठीक आहे, इथे असणारं त्याचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं आहे पोटेन्शियल. हे डिस्टन्स आहे R1 R2
R3. याचं पोटेन्शियल काय येईल रे, मायनस GM अपॉन R1. याचं काय येईल सेकंड पार्टिकलचं, मायनस GM अपॉन R2. आणि थर्ड पार्टिकलचं मायनस GM अपॉन R3. टोटल पोटेन्शियल विचारलं, टोटल पोटेन्शियल काय होईल या सगळ्यांची ऍडिशन, म्हणजे टोटल पोटेन्शियल काय आलं, मायनस GM अपॉन R1 मायनस GM अपॉन R2 मायनस GM अपॉन R3. मायनस काय केलं आता मध्ये, हा मास आहे, काय केलं आता मध्ये, प्लस करायचं होतं ना, मायनस का, कारण त्याची साईनच ऍक्च्युअली मायनस. समजलंय का सिस्टीम ऑफ पार्टिकल्स साठी, समजलंय का, नक्की समजलंय, क्वेश्चन मध्ये अजून समजेल, हे कळालंय का. सिस्टीम ऑफ पार्टिकल्स मुळे पोटेन्शियल काय होणार आहे, या पॉइंटला असणारं पोटेन्शियल काय होणार आहे, ऍड होणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये अजून चांगले समजेल. हे समजलंय का, पोटेन्शियलचा फॉर्म्युला तरी लक्षात आलाय का, काय मायनस GM अपॉन R. तो कसा डिराईव्ह केलाय, वर्क डन फाइंड केलं, वर्क डनला युनिट मासने डिवाइड केलं, काय मिळालं तुम्हाला, पोटेन्शियल मिळालं. पहा क्वेश्चन काय, 2 पार्टिकल्स इच ऑफ मास m आर सेपरेटेड बाय डिस्टन्स 2d. डायग्राम काढू शकता, काढा. 2 पार्टिकल्स सेपरेट कशाने केलंय, 2d या मासने त्याला सेपरेट केलंय, आणि दोघांचाही मास कसं आहे, m आहे, सारखाच मास आहे, दोघांचाही मास काय सारखाच. काढा बरं डायग्राम. पटकन जल्दी. जमते का, जमती आहे का. 2 मासेस काढायचे, कितीने सेपरेटेड आहेत ते, 2d ने सेपरेटेड आहेत. काढलं, त्याच्या पुढे काय विचारलंय पहा, फाइंड द पोटेन्शियल ऍट डिस्टन्स x ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ मासेस. त्या मासेसच्या वरती एक डिस्टन्स आहे x, जो की त्याला जर एक लाईन ड्रॉ केली तर काय बनते ती त्याची परपेंडिक्युलर बायसेक्टर. काय बनते ती परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर इथे तुम्हाला पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचंय. कशी डायग्राम काढली तुम्ही, 2 मासेस काढले m आणि हा m, दोघांमधलं डिस्टन्स काय आहे, 2d इतकं डिस्टन्स आहे. ठीक आहे, यांच्या इथे x डिस्टन्सला परपेंडिक्युलर बायसेक्टर वर, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ना, या परपेंडिक्युलर बायसेक्टर वर काय मध्ये x डिस्टन्सला पोटेन्शियल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. ठीक आहे, मग इथून इथपर्यंत डिस्टन्स माहित पाहिजे, इथून इथपर्यंत डिस्टन्स माहित पाहिजे. याच्यामुळे असणारा पोटेन्शियल काय येईल, मायनस GM अपॉन इथून इथपर्यंत डिस्टन्स. डिस्टन्स माहितीये का, कसं काढणार मग डिस्टन्स, हे x डिस्टन्स आहे ना, x डिस्टन्स आहे. आता हा 2d आहे म्हटल्यानंतर हा काय होणार आहे, d. हा काय होणार, d. म्हणजे इथे काय होईल, स्क्वेअर रूट ऑफ d स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. कसं काय आलं हे, पायथागोरस. ठीक आहे, पायथागोरसने काढलं नाही, कळलं का, मायनस GM अपॉन प्लस x स्क्वेअर. याचं पण काय असणार आहे, मायनस GM अपॉन स्क्वेअर रूट ऑफ d स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. टोटल पोटेन्शियल काय येईल मग, ऍडिशन काय ती, मायनस GM अपॉन स्क्वेअर रूट ऑफ d स्क्वेअर प्लस x स्क्वेअर मायनस GM अपॉन स्क्वेअर रूट ऑफ d स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. मायनस मायनस काय होणार प्लस, म्हणजे काय आलं, मायनस 2GM अपॉन स्क्वेअर रूट ऑफ d स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. समजलंय, समजलंय का, काय डाऊट याच्यात, नक्की. पुढचा क्वेश्चन ट्राय करा. काय आहे, द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऍट द सेंटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ साइड A. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, काय आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे सगळ्या साइड्स आणि सगळे अँगल्स इक्वल, कितीला इक्वल असतात, 60 डिग्री. ठीक आहे, सेंटरला काय आहे, एक मास आहे. ठीक आहे, मास नाहीये, मास नाही सेंटरला, तिथे असणारा पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचंय. इथे मासेस आहेत, हा m आहे, हा m आहे आणि हा m आहे. ठीक आहे, तर सेंटरला असणार इथे असणार काय कॅल्क्युलेट करायचंय, पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचंय. इथून इथपर्यंत जी साइड दिलेली ती काय दिली आहे, A. ठीक आहे, इथे जर तुम्हाला पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचंय
तर काय माहित पाहिजे, डिस्टन्स माहित पाहिजे ना. डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार, चला हिंट देते. हा आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि हा अँगल असतो 30 डिग्री. अँगल असतो 30 डिग्री. अँगल असतो 30 डिग्री. तसंही करू शकता. काय कराल, तुम्हाला डिस्टन्स माहितीये का, नाही माहिती ना. आधी डिस्टन्स कॅल्क्युलेट करायला लागणार, बरोबर. याला ए च्या फॉर्म मध्ये काहीतरी लिहावं लागेल. ठीक आहे, जर सपोज याला आर म्हणूयात, आता सध्या आर म्हणूयात. ठीक आहे, हे पण आर आहे, इथला पण डिस्टन्स आर आहे, इथला पण डिस्टन्स आर आहे. ठीक आहे, हे काय आहे, सध्याचा डिस्टन्स आर आहे. मग पोटेन्शियल काय झालं, एकाचं मायनस जीएम अपॉन आर, दुसऱ्याचं पण काय मायनस जीएम अपॉन आर, आणि तिसऱ्याचं पण काय मायनस जीएम अपॉन आर. हे आलं टोटल पोटेन्शियल. ठीक आहे, म्हणजे हे किती आलं, -3 GM/r आलं. ठीक आहे, पण आर हे आपण कन्सिडर केले. आपल्याला कशाच्या फॉर्म मध्ये लिहायला लागणार, एजच्या फॉर्म मध्ये. त्याची जी एज लेंथ आहे साईडच्या फॉर्म मध्ये लिहावं लागणार ना, म्हणजे ए आणि आर मधलं रिलेशन पाहिजे. मग कसं फाइंड करणार, जर इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केली. ठीक आहे, तर हे काय होतं a/2, करेक्ट का. हे काय होतं a/2. आता इथे अँगल आहे. ठीक आहे, ही कोणती साईड आहे त्याची, ऍडजसंट. ही कोणती आहे, हायपोटेनियस. ऍडजसंट आणि हायपोटेनियस मधलं रिलेशन कॉस थीटा. ठीक आहे, म्हणजे याच्यात जर कॉस थीटा काढला, कॉस 30 डिग्री इज इक्वल टू काय होतो, ऍडजसंट म्हणजे a/2 अपॉन हायपोटेनियस म्हणजे आर. ठीक आहे, म्हणजेच आर कॉस 30 ची व्हॅल्यू काय, √3/2 इज इक्वल टू a/2 आणि अपॉन आर आहे. हा आर इकडे मल्टिप्लिकेशनला जाईल. ठीक आहे, म्हणजे काय राहील बरं, √3/2 इंटू आर इज इक्वल टू काय ना, a/2. 2 आणि 2 गेला, म्हणजे √3r इज इक्वल टू a. म्हणजे आर चं काय लिहू शकतो तुम्ही, a/√3. आर चं काय लिहू शकतो आपण, a/√3. हे पुट करा त्याच्यात, म्हणजे काय -3 GM आपण आर चं काय a/√3. √3 वरती जाईल, म्हणजे काय आलं -3√3 GM अपॉन a. हे आलं पोटेन्शियल ऍट द सेंटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या सेंटरला असणारं पोटेन्शियल. ग्रॅव्हिटेशनल फील्ड विचारली तर काय येणार, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी 0 आणि फोर्स विचारला तरी पण 0. हे कॅल्क्युलेट करून झाले आपलं. जर सिमेट्री असेल, कन्फ्युज व्हायचं नाही याच्यात. जर सिमेट्रिकल ऑब्जेक्ट असेल तर त्याच्या मिड पॉइंटला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे तो काय येतो, 0 येतो. आणि इलेक्ट्रिक ग्रॅव्हिटेशनल फील्ड पण काय येते, 0 येते. ग्रॅव्हिटेशनल फील्ड पण काय येते, 0. ठीक आहे, पण पोटेन्शियल 0 येत नाही. पोटेन्शियल इथे 0 आलं का नाही, त्या वेक्टर क्वांटिटी आहेत म्हणून कॅन्सल आउट होतात. ही स्केलर क्वांटिटी आहे म्हणून कॅन्सल आउट होत नाही. समजले, आलं लक्षात, करता ट्राय, करा ट्राय. ring of mass m, find gravitational potential due to ring of mass m, radius r on the axis of ring at distance x from its center. डायग्राम काढा बरं आधी. हा, रिंगचा टोटल मास m आहे, रिंगचा मास m आहे, मायनस जीएम आपण, हा तोच आहे ना. ते कसा डायग्राम दाखवाल, तेच येणार, जीएम आपण आरच येणार, बट फक्त आर थोडासा वेगळा असणार आहे, मोठा आर. डायग्राम काढली का, फिगर काढली का, पहा काय आहे, एक रिंग आहे. ठीक आहे, त्या रिंगच्या ऍक्सिसवर, म्हणजे ऍक्सिस म्हणजे काय, ठीक असते ऍक्सिस, ऍक्सिसवर काय एक पॉइंट आहे ऍट डिस्टन्स x. ठीक आहे, तर या रिंगचं मास किती आहे, m आहे, रेडियस काय आहे, r आहे. हे रेडियस हा किती आहे, r. ठीक आहे, हे डिस्टन्स किती आहे, x आहे. हे समजलंय का. तर काय फाइंड करायचं आहे, या पॉइंटला पोटेन्शियल काय आहे ते फाइंड करायचं.
ठीक आहे. पोटेन्शियल कसं आता याच्यात कन्सिडर करा एक स्मॉल इतका मास आहे, स्मॉल डीएम इतका मास आहे. त्या डीएम मासमुळे आधी पोटेन्शियल फाइंड करू. ठीक आहे. डीएम मासमुळे असणारं पोटेन्शियल काय येईल बरं, मायनस जी अपॉन डीएम आणि डिस्टन्स काय आर, आर हे आर स्मॉल आर. इथे काय रेडियस काय दिलेला आहे, कॅपिटल आर गिवन आहे आपल्याला. ठीक आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स काय घेतलाय आपण, स्मॉल आर. डीएम मुळे एवढं आलं स्मॉल पोटेन्शियल, म्हणजे याच्यामुळे काय येईल, इंटिग्रेट करा आणि इंटिग्रेशन ऑफ काय राहील फक्त डीएम. डीएमचं इंटिग्रेशन काय येणार आहे, एम म्हणजेच काय आला मायनस जी एम अपॉन आर. पण हा आर रेडियस आहे का, नाही. हा आर काय आहे, डिस्टन्स आहे. इथून डिस्टन्स आता ते कसं काढणार, सर्क्युलर काहीतरी आहे का, बांगडी का काय, नाही ते नको आहे पण. बरं सपोज आहे हे काहीतरी आहे. ठीक आहे. तर याच्या इथे एक पॉइंट आहे, या पॉइंटला तुम्हाला पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं आहे. कुठे पॉइंट आहे, इथे पॉइंट आहे, या पॉइंटला पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं आहे. डीएम मासमुळे, या डीएम मासमुळे याच्यावर असणारं पोटेन्शियल आपण कॅल्क्युलेट केलं. डीएम मास हा स्मॉल डीएम मास. ठीक आहे. इथला थोडासा तुकडा फक्त घेतला, याच्यामुळे या पॉइंटला असणारं पोटेन्शियल आपण कॅल्क्युलेट केलं. तर टोटल मासमुळे काय येईल, त्याला काय करणार, इंटिग्रेट करणार. टोटल मासमुळे इथे असणारं पोटेन्शियल, पण इथलं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स काय येणार आहे, इथून इथून आर, इथून आर, इथून आर आणि इथून आर. प्रत्येक ठिकाणावरून आर डिस्टन्स असणार आहे. हा रेडियस वेगळा आणि इथून ऍक्सिस पासून डिस्टन्स वेगळं. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, हा आर जो आहे तो काय आहे, हा एक्स आहे, हा काय एक्स आहे बरोबर. मधून सेंटर पासून येतोय तो काय आहे, एक्स आहे, आणि हा काय आहे, आर आहे. हा आर कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि इथून काय आहे, रेडियस आहे, आणि हा काय आहे, आर आहे डिस्टन्स. ठीक आहे. हा आर डिस्टन्स आहे. तर हा आर डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तो आर डिस्टन्स आहे. ठीक आहे. मग रेडियस आणि एक्सच्या फॉर्म मध्ये लिहू शकता. कसं लिहू शकता, इथे दिसतोय का तुम्हाला काहीतरी सिमिलर फिगर, काय दिसते ती, हायपोटेनियस ऍडजसंट आणि काय दिसतंय, अपोजिट हायपोटेनियस आणि ऍडजसंट दिसतंय बरोबर. किंवा 90 डिग्री अँगल दिसतोय. काय यूज करणार मग, पायथागोरस. पायथागोरस नुसार आर स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, म्हणजे आर इज इक्वल टू काय आला, स्क्वेअर रूट ऑफ. ठीक आहे. मग v इज इक्वल टू काय आला, मायनस जी एम अपॉन स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. येऊन तेच. ठीक आहे. आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आता सेंटरला घेतलं सपोज, काय गेलं सेंटरला, सेंटरला घेतलं याचा अर्थ एक्स इज इक्वल टू काय केला, 0. एक्स इज इक्वल टू 0 केला, याचा अर्थ पॉईंट कुठं आला, सेंटरला. ठीक आहे. इफ इफ हेच त्याचा आन्सर आहे बरं का, पण याच्यात पुढे करते सॉल्व. इफ एक्स इज इक्वल टू 0, एक्स जर 0 ला इक्वल असेल तर v इज इक्वल टू काय, मायनस जी एम अपॉन स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर येणार आहे बरोबर. म्हणजेच काय राहील, आर. स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल आउट होऊन आर आला. इफ एक्स इज इक्वल टू 0. समजलं. सेंटरला असेल तर पोटेन्शियल काय येतं, मायनस जी एम अपॉन आर. समजलंय, क्लिअर आहे. काय आहे नेक्स्ट, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ड्यू टू हॉलो स्पियर और स्पेरिकल शेप. ठीक आहे. जसं आत्ता काय होतं आपल्याकडं, सर्कल होता. ठीक आहे. स्पियर साठी पण पोटेन्शियल तेच राहील. ते स्पियर साठीचं पोटेन्शियल असणार किती आहे, जी एम अपॉन स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. काय, मायनस जी एम अपॉन आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. काय आहे, मायनस जी एम अपॉन आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. जर जर आर खूपच मोठा आहे, इफ आर इज ग्रेटर दॅन आर. काय सांगितलं, इफ आर इज ग्रेटर दॅन आर. आर खूपच मोठा आहे, जो इथला हा जो हा रेडियस आहे. ठीक आहे. इथून इथपर्यंत काय रेडियस आहे. जर रेडियस पेक्षा हा जो आर आहे, म्हणजे हा जो पॉइंट आहे तो खूप जास्त लांब आहे. ठीक आहे. मग आपण असं म्हणू शकतो का की एक्स आणि आर हा नियरली इक्वल होऊन जाईल, बरोबर ना. फर्स्ट जर डिस्टन्स एक्स होता, इथपर्यंत होता, इथपर्यंत डिस्टन्स होता एक्स. ठीक आहे. जसं जसं एक्स वाढत जाणार तस तसं त्याची आणि ह्या आरची व्हॅल्यू काय होत जाणार, सेम सेम होत जाणार बरोबर, इक्वल इक्वल होत जाणार. ठीक आहे. म्हणजे जर रेडियस पेक्षा हा आर मोठा असेल तर एक्स आणि तो जो डिस्टन्स आहे तो काय होत जाईल, सिमिलर होत जाईल. ठीक आहे. म्हणून असं म्हटलं तर चालेल का, चालेल ना, चालेल का. म्हणजे फर्स्ट कंडिशन काय तुमची, इफ
आर इज ग्रेटर दॅन आर, देअरफॉर व्ही इज इक्वल टू काही मायनस जीएम अपॉन एक्सची व्हॅल्यू आणि आरची व्हॅल्यू काय होत जाणार आहे, सेम होत जाणार आहे. म्हणजे काय राहणार ते स्क्वेअर रूट ऑफ 0 स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, बरोबर. म्हणजे किती आलं ते मायनस जीएम. याला 0 का म्हटलं, कारण ते निग्लिजिबल होत चालली. ती 0 नाही हा ऍक्च्युली, ती काय होत चालली, निग्लिजिबल होत चालली ती याच्या कंपॅरेटिव्ह. म्हणजे जर याची व्हॅल्यू 100 आहे, 100चा स्क्वेअर, आणि याची व्हॅल्यू जर 1 आहे, 1चा स्क्वेअर, फरक पडतोय का, नाही पडत आहे. ठीक आहे, ते ऍड होणार आहेत ना. 100चा स्क्वेअर किती आला एवढा, आणि प्लस 1चा स्क्वेअर किती राहतो 1. म्हणजे 10,000 घ्या किंवा 10,000 आणि 1 रुपये घ्या, काय फरक पडतोय, पडतो बरं का. ठीक आहे, हे समजलं का. ठीक. तर काय येईल मग ते स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर म्हणजेच काय राहणार, आर. म्हणजे पोटेन्शियल इफ इफ जर पॉइंट खूप जास्त लांब असेल तर पोटेन्शियल हे, जवळ असेल तर हे पोटेन्शियल येणार. जवळ असेल तर काय होईल बरं, जवळ असेल तर आर काय स्मॉलर दॅन आर आहे, म्हणजे एक्स कसा आहे कमी आहे, एक्स कसा आहे आता कमी, मग एक्स कमी तर काय होणार, व्ही इज इक्वल टू मायनस जीएम अपॉन स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर. म्हणजेच काय आलं ते व्ही इज इक्वल टू मायनस जीएम अपॉन आर. इथे आर काय रेडियस, इथे आर काय डिस्टन्स फ्रॉम आर्क. कुठून आहे डिस्टन्स ते आर्क पासून. टू द पॉइंट. समजलंय का, नक्की समजलंय का, डाऊट नक्की. नेक्स्ट पॉइंट, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. काय ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, काय आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, लक्षात ठेवा, जर एखादा हॉलोस्फिअर आहे, त्या हॉलोस्फिअर मध्ये आतमध्ये कुठेही पॉइंट घ्या, सगळीकडे पोटेन्शियल सेम राहतं. काय राहतं पोटेन्शियल सेम. ठीक आहे, हॉलोस्फिअर सगळीकडे पोटेन्शियल काय राहतं सेम. पोटेन्शियल कधी बदलतं, ज्यावेळी डिस्टन्स बदलत जातं. काय बदलतं, डिस्टन्स बदलत जातं, त्यावेळी पोटेन्शियल चेंज होतं. ठीक आहे, आणि कसं कसं चेंज होतं, मायनस जीएम अपॉन आर हा फॉर्म्युला पाहिला ना आपण, बरोबर. कसं चेंज होतं मग, इनव्हर्सली चेंज होतं. कसं चेंज होतं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. म्हणजेच पोटेन्शियलचा जर ग्राफ काढायचा झाला इनसाइड साठी, कसा इनसाइड साठी पोटेन्शियल आणि आर ची व्हॅल्यू सेम आहे, पोटेन्शियल पण कसं आहे सेम आहे, म्हणजे स्ट्रेट लाईन आला, बरोबर. इनसाइड साठी, इनसाइड पोटेन्शियल काय आता नेहमी सेम राहतं, काय राहतं सेम. ठीक आहे, आउटसाइड काय होतंय इनव्हर्सली वॅरी करते. कसं वॅरी करतोय इनव्हर्स, आणि इनव्हर्सचा ग्राफ कसा असतो, बरोबर ना, बरोबर, इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटीचा ग्राफ. ठीक आहे, पण मोर प्रिसाइज जर ग्राफ काढायचा झालाच, कसा ग्राफ मोर प्रिसाइज, तर मोर प्रिसाइज जो ग्राफ येणार आहे तो येणार आहे असा. असा का केला आता, व्ही ची व्हॅल्यू पहा बरं कशी आहे, निगेटिव्ह आहे ना, म्हणजे हा ग्राफ कुठं स्टार्ट व्हायला पाहिजे, निगेटिव्हला स्टार्ट झाला पाहिजे, म्हणून तो कुठं स्टार्ट केला, निगेटिव्हला स्टार्ट. इनव्हर्स प्रोपोर्शन झालं नाही. ठीक आहे, हे समजलंय का, समजलंय का, निगेटिव्हला आहे म्हणून निगेटिव्हला ड्रॉ केलाय, ग्राफ तोच आहे. समजलंय का, हा कशासाठी इनसाइड साठी, आणि आउटसाइड साठी कसा वॅरी करतो तो इनव्हर्सली वॅरी करतो. समजलंय, राहील लक्षात, इनसाइड साठी तो असा वॅरी करतो, आउटसाइड साठी असा वॅरी करतो. समजलंय, इसका आंसर बताओ. A particle of mass m is situated at center of spherical shell of same mass and radius a. A particle of mass m is situated at the center of spherical shell. Diagram काढा. स्पेरिकल शेल काढायचा, त्याच्या आतमध्ये सेंटरला काय आहे, एक पार्टिकल आहे ऑफ मास m. स्पेरिकल म्हटले. आता मला सांगा पोटेन्शियल कोणामुळे लागेल, पोटेन्शियल कोणाकोणाचं असेल, त्या शेलचं तर असणारच आहे, पण अजून एक मास आहे ना आतमध्ये,
त्याचं पण काहीतरी पोटेन्शियल असेल. जसं की आता नंबर ऑफ मासेस घेत होतो आपण, नंबर ऑफ मासच्या वेळी याचं पण पोटेन्शियल होतं, याचं पण पोटेन्शियल होतं. आता काय केलंय आपण, आता स्पेरिकल शेल घेतलाय, त्या स्पेरिकल शेलच्या सेंटरला अजून एक मास ठेवलाय. काय ठेवलाय? अजून एक पॉइंट मास ठेवलाय आणि विचारलंय की याच्यापासून a/2 डिस्टन्सला इथे पोटेन्शियल काय. क्वेश्चन समजला का? क्वेश्चन काय आहे, a/2 डिस्टन्सला पोटेन्शियल काय. मग आता हे पोटेन्शियल दोन गोष्टींमुळे लागेल. पोटेन्शियल ड्यू टू मास, तो जो मास असेल याच्यामुळे, हा मास m जो आहे त्याच्यामुळे असणारं पोटेन्शियल, आणि प्लस पोटेन्शियल ऑफ स्पेरिकल शेल, स्पेरिकल शेलचं पोटेन्शियल. आताच शिकलो आपण स्पेरिकल शेल मध्ये पोटेन्शियल काय असेल, सगळीकडे कॉन्स्टंट, आणि तीच कॉन्स्टंट व्हॅल्यू किती असते, gm अपॉन r. किती असते ती, gm अपॉन r. मग याचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचंय. याचं पोटेन्शियल काय येईल, मायनस gm अपॉन, आता डिस्टन्स काय a/2, काय डिस्टन्स आहे a/2, आणि आपल्याला हा रेडियस सुद्धा किती दिलाय a. म्हणजे पोटेन्शियल, टोटल पोटेन्शियल जे येणार आहे, टोटल पोटेन्शियल इज मायनस gm अपॉन a/2 मायनस gm अपॉन a. यालाच काय लिहू शकतो आपण, मायनस 2gm अपॉन a मायनस gm अपॉन a. म्हणजे याला काय लिहू शकता, मायनस 3gm अपॉन a. झालं पोटेन्शियल ऍट द सेंटर, किंवा नाही सेंटरला नाही, पॉइंटला आहे, ऍट पॉइंट, त्या पॉइंटला a/2 डिस्टन्सला आलं पोटेन्शियल. क्वेश्चन देते, क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे, झालंय.